Welcome back to Inqua News. Sunday locals, including former Sarpanch Tulsidas Gawas, journalist Krishna Palekar, Nivruti Shirodkar, Mahadev Gawandi, and Taji Kaskar, met MLA Jeeta Arolkar in the assembly to felicitate him for raising a proposal during 0 hour demanding Marathi to be declared the state language. मांद्रे मतदारसंघाचे आमदार जितभाई आरोलकर यांनी पावसाळी अधिवेशनात जो मराठी भाषेसंबंध विषय मांडला आणि या विषयाच्या अनुषंगाने गेली अनेक वर्ष मराठीवर होत असलेला अन्याय याला एका अर्थाने वाचा फोडण्याचं काम पेडणेतून मोगो पक्षाचे मांद्रेतून मोगो पक्षाचे आमदार जितभाई आरोलकर यांनी केलेला आहे। मी यासाठी समस्त पेडणेवासियांच्या वतीने त्यांचं अभिनंदन आणि कौतुक करतो। मराठी भाषेचा जो प्रश्न आहे हा सुटलेला नाही आणि त्या अनुषंगाने गेली अनेक वर्ष सातत्याने मराठी भाषिक मराठी प्रेमी चळवळ करत आहे आणि या चळवळीला एक प्रकारचं पाठबळ देण्याचं कार्य जितभाईने केलेलं आहे। यासाठी त्यांचे मुख्यमंत्री हे चांगले मित्र आहेत आणि समस्त गोमंतकीयाची अस्मिताची भाषा म्हणून मराठी भाषेकडे पाहिलं जातं। गोव्याची संस्कृती मराठी अस्मितेने टिकवलेली आहे आणि हेच नाळ पुढे घेऊन जितभाईने हा विषय पेडणे समस्त पेडणे तालुक्यांचा जो आवाज आहे आणि समस्त गोमंतकीयांचा आवाज आहे तो त्यांनी विधानसभेत मांडलेला आहे। याबद्दल पुनश्च त्यांचं अभिनंदन। मला खात्री आहे की मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे जितभाईंचा जो विचार आहे आणि त्यांचं मागणं आहे ते निश्चितच येणाऱ्या काळात मराठी राज्यभाषा करून त्याला पूर्णविराम देईल अशी मी पेडणेवासियांच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो। आज या ठिकाणी जितभाईचं समस्त पेडणेवासियांच्या वतीने मी पुनश्च त्याला धन्यवाद देतो। नमस्कार। आमचे मांद्रे मतदारसंघाचे आमदार तसेच गोवा गृहनिर्माण महामंडळाचे अध्यक्ष आमचे सर्वांचे लाडके जितभाई आरोलकर यांचं आम्ही सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन करतो, कारण मराठीला एक दर्जा प्राप्त व्हावा यासाठी जो विधानसभेमध्ये त्यांनी आवाज उठवला त्याबद्दल आम्हाला एक युवा आमदार म्हणून त्यांचा खूप खूप अभिमान आहे। गोवा राज्यामध्ये मराठीची समृद्ध अशी परंपरा आहे आणि एक मोठा योगायोग म्हणजे की जितभाई आरोलकर यांनी स्वर्गीय विष्णुसूर्या वाघ यांच्या जयंतीनिमित्त एक वेगळ्या पद्धतीचा आवाज मराठीच्या संदर्भात उठवला आणि मोठी बाब म्हणजे त्याच गोव्याच्या विधानसभेमध्ये स्वर्गीय विष्णुसूर्या वाघ यांनी मागील किती वर्षापूर्वी सुद्धा तशाच पद्धतीचा आवाज गोव्याच्या विधानसभेमध्ये उठवला होता आणि त्याचीच मला वाटतं पुन्हा साक्ष संपूर्ण गोमंतकीय वासियांना जितभाई आरोलकरांच्या रूपाने मिळाली आणि जितभाई आरोलकर जे प्रश्न गोव्याच्या विधानसभेमध्ये मांडतात मांद्रे मतदारसंघाच्या हिताने पेडणे तालुक्याच्या हिताने आणि एकंदर गोवा राज्याच्या हितास्तव जे काही प्रश्न मांडतात ते मला वाटतं की ते अभ्यासपूर्ण असतात। बाकीचे आमदार प्रश्न मांडत असतील पण अभ्यासपूर्णरित्या प्रश्न मांडण्याची कसब जर गोव्याच्या विधानसभेमध्ये जर आम्ही पाहिली तर मला वाटतं की ती जितभाई आरोलकर यांच्याकडे आहे आणि दूरदृष्टिकोन ठेवून जितभाई आरोलकर यांनी जे काम आजपर्यंत चालू ठेवलेलं आहे आणि ह्या मराठीला एक वेगळ्या पद्धतीचा दर्जा प्राप्त होण्यासाठी जे कार्य गोव्याच्या विधानसभेमध्ये जितभाई आरोलकर यांनी केलेलं आहे, आम्ही एक मराठी प्रेमी या नात्याने आणि युवा विद्यार्थी या नात्याने आम्ही जितभाई आरोलकर यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि मराठीची पताका जी आहे ही येणाऱ्या काळामध्ये गोमंतकामध्ये फडकवण्यासाठी निश्चितपणानं जितभाई आरोलकर आपल्या मुलाचं योगदान देतील। धन्यवाद। आता आम्ही पळयता पेडणे जर राजकीय इतिहास पळयलो जाल्यार पेडणे तालुक्यातून मुख्यमंत्री दिले, उपमुख्यमंत्री झाले, सभापती झाले, पण खंयच्याच आमदारान मंत्र्यान केन्ना मराठी विशयी विधानसभेत आवाज केलो ना। पहिले आमदार तुम्ही मोगोचे पहिले आमदार कशें दिसले सर तुमकां असो हे आवाज करताना जेन्ना विधानसभेत? सगळ्यात पहिली म्हटल्यार जेन्ना आमदार ही जबाबदारी आपल्या मतदारसंघाची आणि जेन्ना खंयचोय मतदार खंयची संघटना तुजे कडेन येता आणि एक अपेक्षेन येता, एक अपेक्षा घेऊन येता की हे बाबा हांवें मांडचे हे काम करचे असे वेगळे वेगळे विषय असतात ते आमदार या नात्यान माझी जबाबदारी असलेली जे मराठी प्रेमी जे असलेले निवेदन घेऊन जेन्ना माझ्याकडे येले तेन्ना म्हाका हांवें तांकां एश्युरन्स दिले, उतर तेंच्यांनी एक्सप्लेन जेन्ना केलें तेन्ना तांकां एश्युरन्स दिलें ह्या असेंब्ली सेशनान हांव ह्यो 0 वचून मेन्शन करता कित्याक लास्ट मुमेंटार येयलेले ना जाल्यार हांव खंय तरी तो कॉलिंग अटेन्शनूय घालतलो आसलें। सो तितले टायम मेळोंक ना, सो त्या प्रमाणे म्हाजें उत्तर तांकां दिल्या प्रमाणे ते हांवें मेन्शनूय केलें। मेन्शन केल्या उपरांत तुवें पळयलें आसतलें असेंब्लीत कसो बोवाळ जाला तो। आतां खुबशे 2-3 विशय जाले ते म्हणजे हांवें ते इंग्लिशीन वाचले कोण म्हणून लागले ते मराठीन वाचूंक जाय म्हणून, पूण जर मराठीन वाचलेले जाल्यार ते ऑपोजिशन तांकां भाशाय कळची नासले, तांकां कळचें नासलें, सो त्या पद्दतीन तांकां कळा सारकें वाचूंक जाय आसलें। दुसरो विषय तो बारीक जर अंडरस्टँड करून वयशात जाल्यार
मराठी ही व्यावहारिक आणि धार्मिक भाषा आहा. म्हणजे व्यवहार सगळं मराठीन जातात. धर्माच्या सगळ्या गोष्टी म्हणजे जे पूजा जावं आरती जावं म्हणजे सगळे कार्य आहात ते मराठीन जातात. जाल्यार हे इतले सगळे मराठीन जाता जाल्यार म्हाका दिसता मराठी ही सेकंड ऑफिशियल लँग्वेज जावकूच जाय. आणि हेच्या खातीर डेफिनेटली हांव पूर्ण पेडणे तालुक्याच्या मराठी प्रेमी वांगडा आसा आणि जोपर्यंत हे जायना तोपर्यंत हांव हेच्या फाटल्यान फॉलोअप घेत रावतलो आणि आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर मागतलो की मराठी ही ऑफिशियल भाषा करची गोंयची म्हणून. कित्याक वचात थंय म्हाका दिसता भाऊसाहेब बांदोडकरान म्हणजे भोगो पक्षा थ्रू सुरवात जाल्ली हे शाळा मराठी मिडियम शाळा सरकारी शाळा सुरवात केल्ली आणि त्या शाळेनी शिकून भुरगे खंयच्या म्हणजे वयल्या लेवलीचेर पावले म्हणजे बरे बरे पोस्टांचेर पावले बरे बरे ऑफिसर्स जाल्यात कोण इंजिनियर्स जाल्यात डॉक्टर्स जाल्यात. जर मराठी शिकून जर इतले वयर पावंक शकतात जाल्यार म्हाका दिसता ही मराठी खंय तरी अस्तित्व तेचें उरोवपाक जाय. आणि उरपा खातीर सगळे आमी सगळेजाण जे मराठी प्रेमी आहा किंवा पेडणेकार आसा हेच्या फाटल्यान रावूंक जाय. कित्याक जे बेजूच आमची तेचे वयल्यान आहा जाल्यार आमकां रावपाची गरज आसा. आणि म्हाका दिसता सगळे जाण ह्या गोष्टीचे सगळे एकी कडेन येवन हे फुडें व्हरतले. आणि परत एकदा हांव रिक्वेस्ट करतलो म्हणजे जेंच्यांनी ऑपोजिशन जे बोवाळ घालतात तेंच्यांनी सेंटिमेंट्स गोंयकारांचे अंडरस्टँड करून घेवचे. कित्याक त्यांच्या कॉन्स्टिट्युन्सीनी काय पयलींच इंग्लिशीन कोंकणीन सुरवात जावंक ना. त्यांच्या कॉन्स्टिट्युन्सी पयलीं पासून मराठीनूच सुरवात जाल्या. सो तुजी थंयच्यानूच बेज मराठी आहा. आता कितें पॉलिटिकल स्टेटमेंट करतात कित्याक आपल्या वोटरांक हॅपी दवरपाक पूण ते हांगा पॉलिटिक्स सायडीक करून आमी सेंटिमेंट म्हणजे आमी बेज कितें तयार केल्या गोंयची तेचेर विचार करपाची गरज आहा. आणि ती बेज आमकां सारकी अस्तित्वान हाडपाक जाय. तो अस्तित्वान हाडीन तोपर्यंत हांव डेफिनेटली ह्या सब्जेक्टाचेर फुडें सरतलो. येस, थँक्यू.